लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात 4 जून रोजी सायंकाळी झालेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने नागरिकांची दाणादाण उडवली आहे. सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले आहेत, तर जळकोट शहरातील एका 3 मजली इमारतीवरील भिंतीचा काही भाग अचानक शेजारच्या गीतांजली हार्डवेअर या दुकानाच्या पत्र्याच्या शेडवर कोसळला असून सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. मात्र दुकानातील साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे. तर शहरातल्या बाजारपेठेतील नाल्यांमध्ये कचरा अडकल्याने नाल्याचे घाण पाणी अनेकांच्या दुकानात घुसल्याचे पाहायला मिळाले. तर काही गल्लीत नाल्या कोंडल्याने रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. तर तिरुका येथे कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या नालेचे पाणी शेतकरी श्रीकृष्ण प्रभुराव पाटील यांच्या घरात घुसले. त्यामुळे घरात सर्वत्र पाणी भरल्याने घरातील साठवून ठेवलेले अन्नधान्य, खरीपांच्या पेरणीसाठी आणून ठेवलेले रासायनिक खत, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस या बियाण्यांच्या बॅगा यासह घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य पाण्यात भिजल्याने सदरील शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. गेली कित्येक वर्षापासून कंत्राटदार येथील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूच्या नाल्याचे काम संत गतीने करत असल्याने अनेकांना अशा नुकसानीला प्रत्येक वेळी सामोरे जावं लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने सदरील कंत्राटदाराकडून नुकसान भरपाई वसूल करून द्यावी व शिल्लक असलेले राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या नाल्यांचे काम तात्काळ पूर्ण करण्यास कंत्राटदारास भाग पाडावे अशी मागणी तिरुका येथील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. बियाचं सोयाबीन आहे सगळं, तुरी काढावं कोणकडे पाणी मला समजा ना. हे पाणी आता ते बांध फोडवलं पाहिजे. त्या वरच्या साहेबाला लावून